तुम्हाला सुद्धा रोज-रोज मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? जे की खूप टेस्टीसुद्धा असेल आणि सोबत पौष्टिकसुद्धा. तर मग हे प्रोटीनने भरपूर असे मोड आलेल्या मुगाचे मस्त सॉफ्ट असे पॅनकेक नक्की ट्राय करा. खूपच छान टेस्टी आणि खमंग असे लागतात. मुलांना नक्कीच आवडतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक वाटी मूग एक 8 तास भिजवून घेतले. त्यानंतर हे मूग यामधलं पाणी इथून सुती कापडामध्ये बांधून ठेवले. तर एक रात्रभर हे मूग बांधून ठेवलेले होते. बघू शकता आता याला मस्त छान असे मोड आलेले आहेत. मोड आलेले मूग म्हणजे प्रथिने, फायबर आणि पौष्टिक जीवनसत्वांनी भरलेले कडधान्य आहे. तर आता हे मूग आपल्याला वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी मोड आलेले जे मूग आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. जे कोणी डाएटवर आहेत किंवा वेट लॉस करत आहेत त्यांनीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता इथे मी 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या व 4 हिरवी मिरची घेतली आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि सरसरीत असे मूग वाटून घ्यायचे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता. तर बघा अशा पद्धतीचे सरसरीत असे मूग वाटून घेतलेले आहेत. खूप जास्त जाडसुद्धा नाही आणि एकदम फाईनसुद्धा वाटलेले नाही आहेत. आता ही जी वाटून घेतलेली मुगाची पेस्ट आहे ही एका भांड्यामध्ये काढूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. लहान मुलांसाठी करत असाल तर तिखट नाही टाकले तरी काही हरकत नाही. 1 चमचा धनेपूड टाकायची आहे व अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला टाकला तरी चालेल, पण मुलांना चटपटीत पॅनकेक आवडतात म्हणून इथे मी चाट मसाला घातला आहे. बाइंडिंगसाठी अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं आहे. आता इथे मी एक मोठा टोमॅटो आणि कांदा छान बारीक असा कापून घेतला. यामध्ये तुम्ही आणखी तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. एक मोठी प्लेटभर बारीक असा कापलेला पालक घातला आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दुधी, सिमला, गाजरसुद्धा ॲड करू शकता किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोडा किंवा दही काहीही न वापरता हे पॅनकेक करणार आहोत. तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी आपण यामध्ये घालूया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मग वाटून घेतले होते ते भांडं विसरूनच मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीचं सरसरीत असं मिश्रण इथे मी करून घेतलेलं आहे. आता हे पॅनकेक करण्यासाठी इथे मी पसरट असा पॅन घेतला. असा पॅन नसेल तर तव्यावरती सुद्धा तुम्ही हे पॅनकेक करू शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं किंवा तूप तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तेल किंवा तूप सगळ्या पॅनला व्यवस्थित पसरवून लावायचं. त्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी व थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते 1-1 चमचा अशा पद्धतीने टाकून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती भरपूर अशा वेट लॉसच्या रेसिपी शिवाय पौष्टिक अशा टिफिन रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत. नक्की बघा. तर बघा पॅनकेक पसरवून घेतल्यानंतर याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ भुरभरायचे, झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे हे पॅनकेक शेकून घ्यायचे. मीडियम गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिटे पॅनकेक शेकून घेतले. बघू शकता छान टम्म असे फुगले आहेत. शिवाय मस्त असे शेकून झालेले आहेत. आता उलटवून घ्यायचे. बघू शकता खालच्या बाजूने किती मस्त असा रंग आपल्या पॅनकेकनं आलेला आहे. आता उलटवून घ्यायची आणि झाकण न ठेवता खालच्या बाजूने सुद्धा 2 मिनिट ही पॅनकेक शेकून घ्यायची आहे. खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हा नाश्ता तयार होतो. चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि सोबत भरपूर असा पौष्टिकसुद्धा आहे. लहान मुलांसाठी तर चांगला आहे. शिवाय जे वेट लॉस करत आहेत त्यांनीसुद्धा हा नाश्ता एक वेळ नक्की ट्राय करा. तर बघा खालच्या बाजूने सुद्धा पॅनकेक छान असे शेकून झाले आहेत. काढून घेऊया. आवडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे पॅनकेक सर्व्ह करा. चवीला खूप छान लागतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.